चला तर सांडगे तर बनवून झाले, पण त्या सांडग्याची भाजी कशी करायची हे तुमच्याशी शेअर करते आज. मस्त असा चमचमीत गावरान सुका सांडगा केलेला आहे. तो कसा करायचा चला तर पाहूया. आपण जे परवा सांडगे केले होते ते सांडगे दाखवते तुम्हाला अगोदर. तर असे 2 ताटं भरून सांडगे झालेले आहेत माझे. 2 किलोचे सांडगे होते हे केलेले. तर छान अशी चला तर आता ह्या सांडग्याची छान मस्त चमचमीत भाजी करूया. आणि मस्त असे वाळवले 2 दिवस उन्हामध्ये, बघू शकताय तुम्ही. एकदम खडखडीत असा सांडगा वाळलेला आहे. सांडगा चांगला वाळवून ठेवायचा उन्हामध्ये, म्हणजे 1-2 वर्ष टिकतो. आता 2 वर्ष तर नाही टिकत, आम्हाला 2 किलोचा सांडगा केला तरी वर्षभरच टिकतो. कारण आमच्याकडे सांडगा आहे ना सगळ्यांना फार आवडतो. माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडतो. रस आणि सांडगा हा रोज जरी केला तरी खातील. आता बघू शकता मी इकडे वाटीभर सांडगे घेतलेत, 1 कांदा चिरलाय आणि छान अशी कोथिंबीर घेतली हिरवीगार ताजी ताजी. तर आता आपल्याला सर्वात अगोदर वाटण तयार करायचं आहे. तर इकडे बघू शकता मी मस्त असे तीळ, शेंगदाण्याचे कूट ह्या सांडग्याला अजिबात टाकायचं नाही, तिळकूट टाकायचं, तेही बारीक केलेलं. आणि लसूण खोबरं आलं हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तर ते कच्चं घेतलं तरी चालतं किंवा भाजून घेतलं तरी चालतं. तर आता मस्त असं थोडंसं तेल ओतलं आणि सांडगा भाजून घेतला. सांडगा छान भाजून घ्यायचा. बघू शकताय सांडगा कशा पद्धतीनं भाजला आहे मी. आता बघू शकताय मी टाकलेलं आहे 2-3 चमचे आपल्या आवडीप्रमाणे तेल. तर त्या तेलामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जे आपण कांदा चिरलेला आहे तो कांदा टाकायचा. आता हा कांदा आहे ना बारीक कापून घेतलेला आहे. तर तो कांदा असा मस्त लालसर होईपर्यंत तळायचा. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि जे आपल्याला वाटण होतं त्यात हे वाटण आहे ना आलं लसूण आणि खोबरं ह्याचं वाटण आहे. तर हे वाटण मी एकदमच बनवून ठेवत असते, त्यामुळे रोज रोज करायची मला गरज लागत नाही. तर ते वाटण टाकून घेतलं, छान अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आता मसाले काय काय टाकायचे ते दाखवते. हा आपला घरगुती काळं तिखट, म्हणजे आमचं सोलापुरी काळं तिखट. त्याचबरोबर मटण मसाला टाकायचं बरं का, चव इतकी छान येते की बास. आता मटण मसाल्याची पुडी टाकली, त्यानंतर काळं तिखट टाकलं. आता थोडीशी धना पावडर टाकायची. बघू शकताय मी 1 चमचा धना पावडर टाकली. आणि त्याचबरोबर आता हे थोडंसं पाणी ओतायचं सांडगा शिजण्यासाठी. आता आपल्या आवडीप्रमाणे हा सांडगा सुक्का करायचा आहे का पातळ करायचा आहे त्याच्यानुसार पाणी ओतायचं. पण शक्यतो सांडगा सुक्का छान लागतो. पण ज्याला ज्याला रस्सा करायचा आहे ना तर त्यांनी आता आधी थोड्या पाण्यात शिजवून घेऊन नंतर गरम पाणी टाकायचं आणि पातळ करायचं. म्हणजे वाटण हेच सगळं हेच, पण फक्त पातळ करायचं असेल तर जास्त पाणी टाकायचं असं. आता मी तिळकूटसुद्धा टाकून घेतले आणि 5 ते 7 मिनटं छान असा सांडगा शिजून द्यायचा. इकडे बघू शकताय पाणी आपलं आटत आलेलं आहे. आपल्याला सांडगा हा सुक्का बनवायचा आहे, त्यामुळे मी आहे ना अशा पद्धतीनं पाणी थोडंच टाकलं होतं. आता ज्यांना पातळ बनवायचं आहे ना तर हे जे शिजले ना सांडगा ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आणि उकळी येऊ द्यायची, म्हणजे तो पातळ झाला. भाजी सेमच, फक्त सुकी करायची का पातळ करायची हे आपल्या आवडीनुसार. इकडे बघू शकताय मस्त असा चमचमीत सांडगा तयार झाला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब